राष्ट्रवादीत बिनसलेल्या छगन भुजबळांनी कार्यकर्ता मेळाव्यात एक है तो सेफ हैचा नारा दिलाय। निवडणूक प्रचारात एक है तो सेफ हैच्या हे घोषवाक्य भाजपने वापरलेलं होतं। आता भुजबळ तेच घोषवाक्य घेऊन नाराजीचा झेंडा घेऊन उभे राहिलेले आहेत। त्यामुळे पुढच्या काळात भुजबळ हाताचं घड्याळ काढून कमळ हाती घेणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। पाहूया। हम एक है तो सेफ है आम्हाला संपवायला निघालेले आहे। अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे डासतंय। एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी। एक है तो सेफ हैचा भुजबळांचा नारा। बंडाची तयारी भाजपचं घोषवाक्य। भुजबळ घड्याळ सोडून हाती कमळ घेणार। फडणवीस सरकारमध्ये समावेश न झाल्यानं आक्रमक झालेल्या भुजबळांनी थेट नाराजीचं निशाण उभं केलं। छगन भुजबळांनी नाशिकमध्ये आयोजित केलेल्या समता परिषदेच्या मेळाव्यात कोणतीही थेट भूमिका घेतली नाही, पण छगन भुजबळांनी एकदा नव्हे तर दोनदा आपण भविष्यात काय करणार आहोत याचे संकेत दिल्याचं पाहायला मिळालं। निवडणूक काळात भाजपनं एक है तो सेफ हैचा नारा दिला होता आणि तीच घोषणा भुजबळांनी ओबीसी ऐक्यासाठी केली आहे। पण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहोत आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत। हम एक है तो सेफ है अशा अर्थात। आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप ओबीसींच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला। आणि हाच धागा पकडून सगळेच ओबीसी समाजाचे दुश्मन नाहीत असं भुजबळांनी कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला। सगळेच आपले दुश्मन आहेत नाही, आपले दुश्मन जे एका आमच्या विरोधात आम्हाला संपवायला निघालेले आहेत त्यांना आमचा विरोध आहे। ज्यांना हे समतेचं चक्र उलट फिरवायचं आहे त्यांना माझा विरोध आहे। अजित पवारांनी मंत्रिपद का दिलं नाही असा थेट सवाल भुजबळांनी विचारला। मंत्रिपद न देण्यामागं तुमचा हेतू काय असा सवाल देखील भुजबळांनी विचारला। हा प्रश्न आहे की का कशासाठी, याच्या पाठीमागे हेतू काय तुमचा, काय हेतू आहे असा, काय बिघडलं असं? ठीक आहे, मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना, लढणार, आम्ही बोलू, तो मुद्दा नाही। सभागृहात सुद्धा मी आहे, लढणार, बोलणार। परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे डासतंय हे असं का? मेळाव्यात भुजबळांच्या प्रतिभेला बहर आला होता। वेगळी वाट चोखळण्यासाठी त्यांनी नवा रस्ता निवडण्याचे संकेतही आपल्या भाषणात दिले। कभी डर न लगे, कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर। भुजबळांना मंत्रिपद नाकारणाऱ्या अजितदादांनाही त्यांनी सुनावण्याची संधी सोडली नाही। यासाठी त्यांनी गालिबचा एक शेर सादर करत टाळ्या मिळवल्या। मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी। अजित पवारांनी त्यांच्या जुन्या साथीदाराला अंतर दिलं असलं तरी हा जुना साथीदार खूप कामाचा आहे हे सांगायला सुद्धा भुजबळ विसरले नाही। मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊं, मैं मौसम नहीं हूं, मैं बदल जाऊं, मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना। मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना। हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल जाए। छगन भुजबळ आता मैदानात उतरले। येत्या काळात ते हातात कमळ घेतात
की हाताला नाराजीचं घड्याळ बांधून अजितदादांची डोकेदुखी ठरतात याची रणनीती अजून स्पष्ट झाली नाही. योगेश खरे, झी 24 तास, मुंबई.